हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत कढी पकोडे। तर हे कढी पकोडे थोडेसे आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। तर आपण सर्वात प्रथम घेतला आहे ताक। तर हे ताक मी घरीच बनवलेलं आहे। तुम्ही दही आणून त्याचं ताक सुद्धा बनवू शकतात। तर या ताकामध्ये 1.5 ते 2 चमचे भर मी बेसन घातलेलं आहे। बेसन घातल्यानंतर त्याला आपण एकदा घुसळून घ्यायचं आहे। सगळ्या बेसनाच्या गाठी वगैरे छान मोडून अशा घ्यायच्या आहेत। आता मी यामध्ये अर्धा पेल्यावर पाणी घातलेलं आहे आणि आता मी चमचाभर मीठ घातलेलं आहे। तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता। त्यानंतर मी चमचाभर साखर घातलेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता, 2 मिरच्या, आलं आणि लसूण याचं आपण वाटण करून घेणार आहोत। कढीला हे वाटण लावल्यामुळे कढीला खूप छान चव येते आणि मिरच्या, कढीपत्ता असं दाताखाली येत नाही। वाटण लावल्यामुळे कढी खूप छान अशी बनते। आल्यामुळे कढीला खूप छान चव येते आणि लसूण सुद्धा आपण टाकायचं आहे। लसूण आता मी इथे मोठ्या भागात असल्यामुळे थोड्या सुरीने इथे कापून घेत आहे। तुम्ही आता बघू शकता की वाटण किती छान तयार झालेलं आहे, हिरवगार। आता आपण इथे 3 ते 4 तास भिजवलेली मुगाची डाळ घेत आहोत। शक्यतो आपण इथे बेसन वापरत नाही आहोत, तर इथे मुगाची डाळ मी इथे वापरत आहे। आता ही खूप छान मिक्सरला वाटून घ्यायची आहे। आता आपण एका कढईमध्ये पळीभर तेल टाकायचं आहे। तेलामध्ये जिरं, मोहरी घालायची आहे। आपण वाटलेले जे वाटण आहे मिरचीचं ते टाकायचं आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि अगदी पाव चमचाभर आपण हळद घातलेली आहे। आता यामध्ये आपण जे ताक आहे त्याच्यामध्ये आपण बेसन कालवलं होतं ते आपण टाकून घेत आहोत। तर आता इथे कढई मी वापरलेली आहे फक्त फोडणी देण्यासाठी। आता आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये हे ताक काढून घेत आहोत। ह्या भांड्यामध्ये मी लोणी बनवलं असल्यामुळे मी हेच भांडं वापरत आहे। तुम्हाला वाटत असेल की भांडं किती मेसी आहे, पण तसं नाही, ते लोण्याचं पातेलं असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे। आता मी मुगाचे जे वाटण केलेलं आहे डाळीचं त्याच्यामध्ये मी हिरवा खुडा टाकून घेत आहे। जो आपण आत्ता बनवला होता ना, तोच मी इथं वाटण टाकलेलं आहे मिरचीचं। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग सुद्धा घालायचं आहे। आता हे खूप छान मिक्स करायचं आहे आणि एका पॉलिथिनमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। जशी पिशवी कडक असते ना, तशीच पिशवी वापरायची आहे। आता हे करण्यामागचं कारण म्हणजे आपले जे आपण पकोडे करणार आहोत, जे आपण वडे करणार आहोत, ते खूप छान मध्यम आकाराचे बनतील आणि छोटे छोटे बनतील। एरवी आपण मोठे मोठे बनवतो तर ते खूप मोठे होतात, तर हे खूप लहान असल्यामुळे जेवायला खाताना सुद्धा खूप छान लागतात आणि हे कमी तेलामध्ये बनतात। तर तुम्ही आता इथे तवा सुद्धा वापरू शकता किंवा आता इथे मी कढई वापरलेली आहे। या कढईमध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एका पॉलिथिनला होल पाडून कैचीने ते मी वडे खूप छान तेलावर टाकून घेत आहे। वडे खूप छान असे एकच आकाराचे पडत आहेत। अजिबात आपल्या हाताला पण काही लागायची गरज पडत नाही आणि हे कामही फटाफट होतं। तर तुम्ही याच्यावर थोडंसं तेल तुम्ही चमचाभर टाकू शकतात किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे वाफून तयार होतात। हे अलगद हाताने हलवून घ्यायचं आहे आणि एकदा पुन्हा वाफवून घ्यायचं आहे। आता हे सगळे वडे मी खूप छान वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि पुन्हा दुसऱ्या याला मी टाकलेलं आहे कढईमध्ये। तर अशा प्रकारे झटपट अशी बनणारी कढी पकोड्याची रेसिपी आपली तयार आहे। तर तुम्ही याला कढी पकोडे म्हणू शकता किंवा वाफवलेले कढी फुंके सुद्धा म्हणू शकतात। तर आता कढीला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण कढीमध्ये हे पकोडे टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर अशा प्रकारे आपली कढी फुंके, कढी पकोडे आणि कढी गोळे या तिघांचं कॉम्बिनेशन अशी रेसिपी तयार झालेली आहे। झटपट बनणारी ही रेसिपीची आयडिया तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका किंवा नसेलही आवडली तरी मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। पण एकदा नक्की ट्राय करा। ज्वारीच्या भाकरीसोबत जेवणाचा आनंद घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।